टन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, 26 डिसेंबर मंगळवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण या दिवशी आहे दत्त जयंती। खरं तर दत्त जयंतीचा दिवस हा दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आणि दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण असंख्य उपाय आणि सेवा करत असतो। खरं तर दत्त जयंतीच्या ज्या सेवा आहेत त्या 21, 7 किंवा 11 दिवस अगोदरपासूनच आपण या सेवांची सुरुवात करत असतो, कारण दत्त जयंतीच्या 21 दिवस अगोदरपासून दत्त तत्व जे आहे ते पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असतं। साक्षात दत्त महाराज जे आहेत ते पृथ्वी तलावरती वास करत असतात आणि दत्त जयंतीच्या दिवशी हे दत्त तत्व जे आहे ते नेहमीपेक्षा हजारो पटीने जास्त प्रमाणात आपल्या पृथ्वी तलावरती कार्यरत असते। या दिवशी दत्तांची मनोभावे जर तुम्ही उपासना सेवा केली तर या दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळत असतो। खरं तर या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला मनापासून दत्त महाराजांची सेवा करायची आहे, ज्यामुळे दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल। आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होऊन दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती अखंड राहील। खरं तर दत्त जयंतीच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्त जयंतीचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, दत्त जयंतीच्या दिवशी या एका झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे। ज्या झाडाचं पान तुमच्या घरात आणल्याने किंवा ज्या क्षणात या झाडाचं पान तुमच्या घरात येईल त्या क्षणात तुमच्या घरात असलेली नकारात्मकता, अवलक्ष्मी, दारिद्र्य या सर्वांचा नाश होईल आणि घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल। घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल। घरामध्ये प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। पती, मुलं, तुमचं जे घर आहे या घरातील प्रत्येक सदस्याला भरभरून यश मिळेल, त्यांची भरभरून प्रगती होईल। आता कुठल्या झाडाचं पान आहे, उपाय नक्की काय आहे, हे सगळं काही ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, दत्त जयंतीच्या दिवशी सकाळीच, अगदी सकाळी उठल्यानंतर, स्नान केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्याला औदुंबराच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आणि ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे। बघा, कुठल्याही झाडाचं पान जेव्हा आपण तोडतो तर त्यावेळेस सगळ्यात आधी आपल्याला त्या झाडाची माफी मागायची असते। एक ग्लास पाणी आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं असतं आणि त्यानंतरच त्या झाडाचं आपल्याला पान जे आहे ते तोडायचं असतं। आता जेव्हा तुम्ही औदुंबराच्या झाडाजवळ जाल, खरं तर दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाचं जे महत्व आहे ते विशेष आहे, कारण याच झाडावरती, औदुंबराच्या झाडावरती दत्त महाराजांचा निवास असतो, दत्त महाराजांचा वास असतो। ठीक आहे, जेव्हा तुम्ही हे पान तोडाल तर त्या अगोदर तुम्हाला एक ग्लास किंवा एक तांब्यावर पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे, दत्त महाराजांची माफी मागायची आहे आणि हे दत्त महाराजा, आज मी तुम्हाला या पानाच्या स्वरूपात माझ्या घरी घेऊन जात आहे किंवा घरी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे, अशी त्यांची परवानगी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर ते पान तोडायचं आहे। पान तोडल्यानंतर ते तुम्हाला असंच हातात, पिशवीत वगैरे अजिबात आणायचं नाही, तर जाताना सोबत एक लाल रंगाचा कपडा घेऊन जायचा आहे। कॉटनचा किंवा तुमच्याकडे जो कपडा असेल तो घेऊन जायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये हे लाल रंगाचं या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते औदुंबराचं पान तोडून तुम्हाला त्याच्यात ठेवायचं आहे आणि ते गुंडाळून तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे। ठीक आहे, आल्यानंतर हे पाणी एका ताम्हणात ठेवायचे, स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचे, म्हणजे जलाभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसरं एक ताट किंवा दुसरं एक ताम्हण घ्यायचं आहे। या ताम्हणामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाचे तांदूळ, म्हणजे हळदीमध्ये पिवळे केलेले जे तांदूळ असतात ते तांदूळ तुम्हाला मुठभर ठेवायचे आहेत। त्यानंतर या तांदळावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे। औदुंबराचं जे पान घेऊन आलेलं आहात हे पान तुम्हाला ठेवायचं आहे। आता या औदुंबराच्या पानावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। हळद, कुंकू, चंदन मिक्स करून त्याने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकाच्या वरती तुम्हाला थोडेसे तांदूळ, थोड्याशा अक्षदा ठेवून द्यायचे आहेत। या अक्षदांच्या वरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे। घरात असणारी किंवा दुकानातून नवीन आणा, एक अख्खी सुपारी ठेवायची आहे। यावरती थोडंसं हळद, कुंकू अर्पण करायचं आहे। एक दिवा लावायचा आहे, अगरबत्त्या लावायच्या आहेत। ह्या अगरबत्त्या तुम्हाला ओवाळायच्या आहेत, धूप, दीप ओवाळायचा आहे, कापूर पेटवायचा आहे, त्याचा धूर तुम्हाला
दाखवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला नैवेद्यासाठी गूळ आणि त्याच्यासोबत तुम्ही दूध ठेवू शकतात किंवा खडी साखर आणि गूळ ठेवू शकतात, जे तुम्हाला शक्य आहे। पांढऱ्या रंगाची बर्फी असेल तर ती ठेवू शकतात, गोडाचा एखादा पदार्थ खीर ठेवू शकतात, ठीक आहे। असं काहीतरी नैवेद्यासाठी तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे सर्व काही पूजाविधी करून झाली बघा, साक्षात तुम्ही दत्तगुरूंना घरी आणलेला आहेत किंवा दत्त महाराज हे साक्षात आपल्या घरामध्ये आलेले आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी या पानाचं पूजन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे। सोबत एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, ठीक आहे। हे सर्व तुमचं म्हणून झालं, इच्छित मनोकामना व्यक्त करून झाली की त्यानंतर रात्रभर दिवसभर, आणि ती जी रात्र आहे दत्त जयंतीची रात्र आहे, रात्रभर दिवसभर हे जे पान आहे हे असंच तुम्हाला देवघराच्या समोर ज्या प्लेटमध्ये तांदळावरती तुम्ही ठेवलेलं आहे हे असंच ठेवायचं आहे। याच्या समोर लावलेला जो दिवा आहे तो देखील तुम्हाला अखंड पेटता ठेवायचा आहे। जो दिवा देवघरामध्ये तुम्ही प्रज्वलित केलेला आहे तोच दिवा ठेवायचा आहे, वेगळा दिवा लावण्याची काही गरज नाही, ठीक आहे। रात्रभर हा दिवा तुम्हाला प्रज्वलितच ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर हे जे पान आहे हे पान तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवून द्यायचे। याच्यावरती घातलेले जे काही तुम्ही अक्षत असतील किंवा जे काही असेल तर ते सगळं तुम्हाला काढायचं आहे आणि फक्त ते पान आणि सुपारी तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि ती लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि त्याला घट्ट गाठ मारायची आहे, त्याची पोटली तयार करायची आहे आणि ती देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे। दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्याच्या समोर ठेवा किंवा देवघरामध्ये कुठेही जिथे जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। याच्या खाली जे पिवळ्या रंगाचे तांदूळ वगैरे होते ते तांदूळ पशु पक्ष्यांना खाऊ घाला, सोबत जे हळद कुंकू फूल अर्पण केलं होतं ते निर्माल्यामध्ये टाकून द्या, ठीक आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्ही हे सर्व केलं की गुरुवारी शुक्रवारी शनिवारी म्हणजे दत्त जयंती नंतर 21 दिवस दररोज तुम्हाला या पानाचं पूजन करायचं आहे। दररोज 21 दिवस या पानावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायचं आहे, धूप दीप तुम्हाला दाखवायचं आहे। बघा पूजा करून झाली की त्यानंतर या पानाला गाठ मारायची आणि याची पोटली करून तिथे ठेवून द्यायची। दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला ही पोटली खोलायची आहे, पुन्हा या पानावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचं आहे, दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे, तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करायचं आहे, इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे, पुन्हा त्याला गाठ मारायची, पुन्हा तिथे तुम्हाला ती पोटली ठेवून द्यायची। 21 दिवस सलग असं करायचं। बघा जसं दत्त जयंतीच्या अगोदर 21 दिवस दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असतं, त्याच पद्धतीने दत्त जयंतीच्या पुढील 21 दिवस देखील हेच दत्त चक्र जे आहे ते पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असतं। त्यामुळे पुन्हा 21 दिवस आपल्याला हे जे पान आहे हे पान तुम्हाला जागृत करायचं आहे, दत्त महाराजांच्या तुम्हाला सेवा करायची आहे। 21व्या दिवशी काय करायचं तर हे जे पान आहे हे पान तुम्हाला त्याच औदुंबराच्या झाडाजवळ घेऊन जायचंय जिथून तुम्ही हे पान तोडलेलं आहे, तिथे घेऊन जाऊन थोडीशी माती किंवा थोडीशी खोडाजवळची जी माती असते ती बाजूला करायची, एक खड्डा खोदायचा आहे आणि त्यामध्ये हे जे पान आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे। यावरती पुन्हा तुम्हाला माती घालायची आहे आणि थोडीशी लेवल करून तुम्हाला सुपारी आणि ते पान दोनही गोष्टी तुम्हाला त्या मातीमध्ये पुरायच्या आहेत आणि त्याच्यावरती पुन्हा माती तुम्हाला पसरवून ठेवायची आहे। औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत, इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला घरी निघून यायचं आहे। बघा हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी सोडवेल। 21 दिवसात तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल, ज्या ज्या इच्छा पूर्ण होत्या त्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील, जे जे मार्ग बंद झाले होते ते सर्व मार्ग खुले व्हायला लागतील, जिथे जिथे तुमची प्रगती होत नव्हती किंवा जिथे जिथे तुम्हाला अपयश येत होतं त्या प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल, तुमची भरभरून प्रगती होईल। 21 दिवसांच्या आत तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील, अशक्य हे सर्व शक्य व्हायला लागेल। अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे जो दत्त जयंतीच्या दिवशी आवश्यक करायचा आहे। घरातील जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्याचा नाश होईल, बाधेचा नाश होईल। किती मोठी बाधा जर तुम्हाला त्रास देत असेल, एखादा मोठा आजार तुमच्या घरामध्ये असेल तर त्या आजाराचा देखील नाश होईल। तर आजचा हा व्हिडिओ, आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।